everyone, welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लास 10 स्टँडर्ड चॅप्टर स्टॅटिस्टिक 6 चॅप्टर त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे मी आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. तर पाहूया क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स. तर ह्या ठिकाणी टेबल दिला आहे, त्यामध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे नंबर ऑफ व्हेकल्स अँड देअर स्पीड्स ऑन मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि त्यांची स्पीड मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्यांची स्पीड काय आहे हे ह्या ठिकाणी दिलेलं आहे. फाइंड द मीडियन ऑफ द डाटा. तर ह्या ठिकाणी मीडियन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल्स किलोमीटर पर आवर. तर ह्या ठिकाणी 64 ह्या ठिकाणी 60 ह्या ठिकाणी करेक्शन आहे, हे 65 आहे. हे बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. हे 65 to 69 आहे. त्यानंतर 70 to 74, त्यानंतर 75 to 79, 79 to 84, 84 to 89. and number of vehicles 10, 34, 55, 85, 10 आणि 6. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये मीडियन फाइंड करायचं आहे. तर मीडियन फाइंड करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी हा टेबल बनवणार आहे. तर ह्या टेबल मध्ये आधी आपण पहिल्या कॉलम मध्ये ह्या ठिकाणी क्लास, तर क्लास मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल्स इन किलोमीटर पर आवर. तर ह्या ठिकाणी ॲव्हरेज स्पीड ऑफ व्हेकल्स किलोमीटर पर आवर. तर ह्या ठिकाणी 60, 64. तर ह्या पहिल्या कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी हे जे ॲव्हरेज स्पीड आहे दिल्ली व्हेकल्सची किलोमीटर पर आवर, तर ही आपण ह्या ठिकाणी लिहून घेणार आहे. तर 60, 64, त्यानंतर 65, 69, त्यानंतर 70, 74, त्यानंतर 75 to 79, त्यानंतर 79, 84, त्यानंतर 84 to 89. तर ह्या ठिकाणी आपण जे फर्स्ट कॉलम आहे तो ह्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण हे जे क्लास पाहिले तर हे कंटिन्युअस क्लास नाही आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ब्रेक आहे बघा, 60 to 64, त्यानंतर 65 to 69, त्यानंतर 70 to 74. तर ह्या ठिकाणी हे कंटिन्युअस क्लास नाहीत, हे डिस्क्रीट क्लास आहे. तर या डिस्कंटिन्युअस आहे ते. तर ह्यांना कंटिन्युअस करण्यासाठी आपण आधी हे दुसऱ्या कॉलम मध्ये ह्यांना कंटिन्युअस क्लास मध्ये कन्वर्ट करणार आहेत. तर आपण ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास बनवणार आहेत. तर कंटिन्युअस क्लास, कंटिन्युअस क्लासेस. तर कंटिन्युअस क्लासेस कशा प्रकारे बनवायचे आहेत. तर कंटिन्युअस क्लासेस मध्ये ह्या ठिकाणी बघा 60 to 64 आहे. तर ह्या ठिकाणी 60 हा जो लोअर लिमिट आहे क्लासचा आणि 64 अप्पर लिमिट आहे. तर ह्या लोअर लिमिट मधून आपण 60 मधून 0.5 मायनस करायचं आहे. 0.5. तर 60 मायनस 0.5, 0.5. तर 60 ला आपण असं लिहू शकतो, 60 ला 60.00. तर ह्यामधून 0.5 मायनस करायचं आहे आपल्याला. तर 0.5 मायनस करायचं म्हणजे 0.5 किंवा त्याला 0.50 ही म्हणू शकतो आपण. तर ह्या ठिकाणी 0 गेला, तर ह्या ठिकाणी आणि इथं 9 बाकी राहणार आहे, 9. तर हे ह्या ठिकाणी 9. तर 59.50. तर 60 मधून 0.50 जर मायनस केलं तर हे येते 59.50. तर ह्या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करताना ह्या ठिकाणी 0 आहे, तर इथून कॅरी नेला, पण इथं 0 असल्यामुळं या 6 पासून कॅरी न्यायचं. तर इथं
एक कॅरी केला, इथं 10 आला, 10 मधून या ठिकाणी 1 गेला तर इथं 9 आहे. तर हे 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 0 9 आणि 5 ॲज इट इज, तर हे आलं 59.50. तर ह्या ठिकाणी जो लोअर लिमिट आहे तो आहे 59.50 आणि अप्पर लिमिट मधून सुद्धा आपण ह्या ठिकाणी मध्ये ऍड करायचे. तर ह्या ठिकाणी 0 5, तर 4 + 0 4 आणि हे 6, तर हे 64.50. तर लोअर लिमिट मधून मायनस करायचे. कंटिन्युअस क्लासेस कसे करायचे, तर ह्या लोअर लिमिट मधून 0.50 मायनस करायचे आणि अप्पर लिमिट मध्ये 0.50 ऍड करायचे. तर 0.50 ऍड केल्यानंतर हे आले 64.50. तर हे 64.50. तर हे अशा प्रकारे कंटिन्युअस क्लासेस आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचे आहेत. तर मी ह्या ठिकाणी 65 आणि 69 ह्या क्लासमध्ये लोअर लिमिट मधून 0.50 मायनस करायचे. तर हे होईल 64.50 आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचं, तर 69.50. तसंच या ठिकाणी 69.50 आणि इथं ऍड करायचं 74.50. त्यानंतर 75 मधून 0.50 मायनस करायचं, तर या ठिकाणी 74.50 टू 79.50. त्यानंतर 79.50 टू 84.50. तर लोअर लिमिट मधून 0.50 मायनस करायचे, 84 मधून 0.50 मायनस करायचे, तर हे येते 80. या ठिकाणी हा जो शेवटचा क्लास आहे, या शेवटच्या क्लासमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी करेक्शन आहे. हे करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी 84 दिलेलं आहे, तर हे 84 नाहीये, तर हे 85 घ्यायचं आहे. तर बघा ह्या ठिकाणी बघा 74 75, तसं 84 85, तर ह्या ठिकाणी सुद्धा 85 येणार आहे. तर हे मी 84. तर बुकमध्ये 2 प्रिंटिंग मिस्टेक आहेत टेक्स्ट बुकमध्ये, ते दोन्हीही करेक्शन तुम्ही करा. एटी फाय 89. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा हे 2 करेक्शन करायचं आहे. एक आहे 64चं करेक्शन आणि एक आहे 84चं करेक्शन. तर ह्या दोन्हीमध्ये ह्या ठिकाणी 65 आणि इथं 85 हे करायचं आहे. तर ह्या ठिकाणी 85 मधून 0.50 मायनस केल्यानंतर हे येतं 84.50 आणि ह्या ठिकाणी 89 ह्यामध्ये 0.50 ऍड करायचे, तर हे 89.50. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास तयार झाले. तर ह्या ठिकाणी कॉलम 1 मध्ये कंटिन्युअस क्लास नव्हते, 60 64 त्यानंतर 65 टू 69. तर ह्या ठिकाणी आपण सेकंड कॉलम मध्ये ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी बघा 59.50 टू 64.50, त्यानंतर 64.50 टू 69.50. तर ह्या ठिकाणी आपण कंटिन्युअस क्लास केलेले आहेत. तर कॉलम 3 मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी, तर कॉलम 3 मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. फ्रिक्वेन्सी तर फ्रिक्वेन्सी मध्ये आपण नंबर ऑफ व्हेकल्स जे आहेत ते आपण ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये लिहिणार आहेत. नंबर ऑफ व्हेकल्स, तर ह्या ठिकाणी 10, त्यानंतर 34, त्यानंतर 55, त्यानंतर 85, त्यानंतर 10, 6,
तर ह्या ठिकाणी आपण थर्ड कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि शेवटच्या कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिणार आहेत. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस देन टाइप मध्ये आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर कशा प्रकारे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहायची, तर ह्या ठिकाणी आधी हे जे फ्रिक्वेन्सी आहे ही ॲज इट इज ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये लिहायची आहे. त्यानंतर 10 प्लस 34 हे 10 प्लस 34 हे येते 44. त्यानंतर 44 प्लस 55 हे येते 99. त्यानंतर 99 प्लस 85 हे येते 184. 184 प्लस 10 194. 194 प्लस 6 200. तर अशा प्रकारे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण टोटल करणार आहोत. तर टोटल तर या ठिकाणी नंबर ऑफ व्हेकल्स ही जी फ्रिक्वेन्सी आहे यांची टोटल तर ही येते 200. आता ह्या ठिकाणी आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी आपली आलेली आहे 200. त्याला आपण n ने डिनोट करणार आहे. तर ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे आपली टोटल फ्रिक्वेन्सी त्याला आपण ह्या ठिकाणी समेशन fi म्हणू शकतो. ही आहे fi. तर ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सीचा सम ह्या ठिकाणी 200 आलेला आहे. तर आपण त्याला टोटल सम इक्वल टू n म्हणू शकतो. n इज इक्वल टू 200. आता ह्या ठिकाणी आपण जे टोटल आलेलं आहे सम फ्रिक्वेन्सीचं त्याला आपण 2 ने डिवाइड करणार, म्हणजे n ला 2 ने डिवाइड करायचं. 200 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 100. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी ग्रेटर देन 100 आहे ती आहे 184. तर ह्या ठिकाणी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is greater than or equal to 100 is 184. तर ह्या ठिकाणी मीडियन क्लास जो आलेला आहे तो आहे 74.50 टू 79.50. तर हा आहे मीडियन क्लास. तर या ठिकाणी मीडियन क्लास आहे. मीडियन क्लास is 74.50 to 79.50. तर हा जो मीडियन क्लास आलेला आहे कारण की ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर देन 100 और इक्वल टू 100 ही आहे 184. तर 184 चा क्लास म्हणजे हा मीडियन क्लास आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण जे मीडियन क्लास आहे त्यामध्ये लोअर लिमिट म्हणजे एल ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी एल इज इक्वल टू 74.5 किंवा 74.50 ही लिहू शकतो आपण. 74.50 या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तर ह्या मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी तर ही 85 जी आहे ती आपण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी घेऊ शकतो. एफ ची व्हॅल्यू 85. त्यानंतर सी एफ हे आपल्याला घ्यायचं आहे. तर सी एफ हे 99 जे आहे मीडियन क्लास
जो आहे त्याचे जी फ्रिक्वेन्सी आली आहे त्याच्या पूर्वीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर ही ह्या ठिकाणी 99 ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची आहे. आणि ह्या ठिकाणी डिफरन्स कंटिन्युअस क्लास मधला डिफरन्स ह्या ठिकाणी फायचा आहे, तर त्यामुळे एच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 99 आणि एच आहे एच इज इक्वल टू 5. तर ह्या ठिकाणी आपण मीडियन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी मीडियन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे मीडियन इज इक्वल टू, तर हा फॉर्म्युला मीडियन फाइंड करण्यासाठी यूज करायचा आहे. तर ह्या ठिकाणी L प्लस n/2 minus CF divided by F into H. तर हा मीडियनचा फॉर्म्युला आहे. तर ह्या ठिकाणी आपण सर्व व्हॅल्यू ह्या ठिकाणी फाइंड केलेले आहेत. तर ह्या जस्ट या ठिकाणी पुट करायचे आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी L ची व्हॅल्यू आहे 74.50 प्लस n/2 ची व्हॅल्यू आहे n/2 इज इक्वल टू 100 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 99. त्यानंतर या ठिकाणी F ची व्हॅल्यू आहे 85 इंटू H, दोन क्लास मधला डिफरन्स हे आहे 5. तर ह्या ठिकाणी 74.50 प्लस 100 मायनस 99 हे येते 1 अपॉन 85 इंटू 5. तर ह्या ठिकाणी आपल्याला 85 ला 5 ने डिवाइड करायचं. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 7 जा 35. तर हे येते 1/74.50 प्लस 1/70. तर ह्या ठिकाणी 1 ला जर 17 ने आपण डिवाइड केले तर हे येते 0.059. तर 1 ला 17 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 0.059 आणि ह्या दोन्हीचं ॲडिशन हे येते 74.559. तर 74.559 तर हे अप्रॉक्सिमेट म्हणजे बघा 74.50 च्या वर ह्या ठिकाणी हा 55 आहे. 50 च्या वर असणार, जर 50 च्या वर जर नंबर असेल तर ह्या ठिकाणी आपण ह्याला राऊंड फिगर मध्ये 75 लिहू शकतो. जर 50 च्या खाली असेल तर आपण 74 लिहिणार. 50 च्या वर असेल तर त्याला 75 लिहिता येईल. तर 74.55 आहे म्हणून इथं अप्रॉक्सिमेट 75 आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे. तर ह्या ठिकाणी मीडियन आलेले आहे 75. तर मीडियन ऑफ द डाटा इज, तर ह्या ठिकाणी आपण स्टेटमेंट शेवटी स्टेटमेंट लिहायला विसरायचं नाही. तर मीडियन ऑफ द डाटा इज, मीडियन ऑफ द डाटा इज 75. तर क्वेश्चन नंबर 3 एक क्वेश्चन आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला क्लास जे आहे या ठिकाणी क्लास जे दिलते हे आपले कंटिन्युअस नव्हते, त्यांना आपण आधी कंटिन्युअस मध्ये केले. तर कंटिन्युअस करण्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी 0.50 60 मधून मायनस केलं आणि 0.50 म्हणजे लोअर लिमिट जे आहे त्यामधून मायनस करायचं आणि अप्पर लिमिट मध्ये ऍड करायचं. तर आपण तेच केलं ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी बघा कंटिन्युअस क्लास इथं 64 होतं, हे आहे ह्या ठिकाणी लोअर लिमिट अप्पर लिमिट. त्यानंतर हे जे सेकंड क्लास आहे त्यामध्ये हे जे अप्पर लिमिट आहे तेच लोअर लिमिट पाहिजे, पण ह्या ठिकाणी ते सेम नाही. तर आपण ह्या ठिकाणी बघा हे लोअर लिमिट हे अप्पर लिमिट, तर जे अप्पर लिमिट आहे ते नेक्स्ट क्लासचं लोअर लिमिट आहे. तर ह्या ठिकाणी बघा हे कंटिन्युअस क्लास झाले. त्यानंतर 69.50 आणि हे 69.50 हे कंटिन्युअस क्लास आहे, ह्याला कंटिन्युअस क्लास म्हणतात. तर ह्या ठिकाणी हे कंटिन्युअस करण्यासाठी आपण जो लोअर लिमिट आहे त्यामधून 0.50 मायनस केलं आणि अप्पर लिमिट मध्ये 0.50 ऍड केलं. तर हे अशा प्रकारे कंटिन्युअस क्लास मिळाले. त्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली ऑलरेडी टेबल मध्ये. त्यानंतर आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड केली. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड केली, हे 10 ॲज इट इज. त्यानंतर 10 प्लस 34 हे आलं 54.
44 प्लस 55 याला 99, 99 प्लस 85 याला 184. अशा प्रकारे आपण हे सर्व क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड केल्या. त्यानंतर टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे सर्व फ्रिक्वेन्सीचं ॲडिशन हे 200 आलं, त्याला आपण n ने डिनोट करतो आणि n ला 2 ने डिवाइड केलं की हे 100 आलंय. तर ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी विच इज ग्रेटर ऑर इक्वल टू 100. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी इक्वल टू 100 पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर, तर ह्या ठिकाणी 184 आहे. तर हे ह्या ठिकाणी मेडियन क्लास आपल्याला हा मिळाला आहे 74.50, 79.50. तर हा मेडियन क्लास. तर ह्या ठिकाणी आपले लोअर लिमिट मिळालं आहे 74.50. त्यानंतर एफ ची व्हॅल्यू आहे 85. जो मेडियन क्लास त्यासमोरची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचे ती आपल्याला एफ ची व्हॅल्यू घ्यायची आहे. त्यानंतर सी एफ ची व्हॅल्यू, तर ह्या ठिकाणी ह्या फ्रिक्वेन्सीच्या पूर्वीची ह्या ठिकाणी जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, हा जो क्लास आलेला आहे मेडियन क्लासच्या पूर्वीची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी एच म्हणजे काय, तर क्लास मधला डिफरन्स. तर ह्या ठिकाणी फायचा डिफरन्स आहे क्लासमध्ये. ह्या दोन्हीचं जर सबट्रॅक्शन केलं 64 मायनस 50 मायनस 59.50, तर हे फाय येते. तर ह्या ठिकाणी हे सर्व व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. त्यानंतर फॉर्म्युला यूज केला, त्या फॉर्म्युलेमध्ये सर्व व्हॅल्यू पुट केल्या कॅल्क्युलेशन करून ह्या ठिकाणी आपला आन्सर 75 आले. तर ह्या ठिकाणी मीडियन ऑफ द गिवन डाटा इज 75 आणि ह्याला आपण युनिट ह्या ठिकाणी लिहू शकतो 75 किलोमीटर पर आवर. तर ह्या ठिकाणी युनिट आहे 75 किलोमीटर पर आवर. तर हे क्वेश्चन नंबर 3 ह्या ठिकाणी मी पूर्ण सोल्युशन ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे लाईन टू लाईन. परत एकदा त्याला रिपीट मध्ये त्याचं पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण पॉइंट टू पॉइंट ते कव्हर केलं आहे परत एकदा. तर तुम्ही हे क्वेश्चन बाकीच्या फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन पेक्षा हे वेगळं आहे. ह्यामध्ये जे क्लास दिलता हा क्लास कंटिन्युअस नव्हता, तर ह्याला कंटिन्युअस क्लास केले. म्हणून हा एक्झाम्पल तुम्ही जे आहे ते तुम्ही प्रॅक्टिस करा, कशा प्रकारे कंटिन्युअस क्लास केले ह्याची प्रॅक्टिस करा आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. तर आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 6.2 मधला शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. Practice set 6.2 मध्ये क्वेश्चन नंबर 4. The production of electrical bulbs in different factories is shown in the following table. तर वेगवेगळ्या फॅक्टरीज मध्ये प्रोडक्शन इलेक्ट्रिक बल्बच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर फाइंड द मीडियन ऑफ द प्रोडक्शन. तर आपल्याला ह्या प्रोडक्शनचं मीडियन फाइंड करायचं. तर हे मीडियन फाइंड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो टेबल मी ह्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे त्या टेबलचा यूज करून आपण या ठिकाणी मीडियन फाइंड करणार आहे. तर पहिल्या कॉलम मध्ये मी ह्या ठिकाणी जे क्लास आपल्याला दिला आहे की नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस, हे थाउजंड्स मध्ये बल्ब प्रोड्यूस केलेले 30 to 40,000. तर ह्या ठिकाणी फॅक्टरीज ही फ्रिक्वेन्सी आहे खालची आणि ह्या ठिकाणी हे वरचं जे दिलेलं आहे क्लास आहे. तर ह्या ठिकाणी हे जे सर्व क्लासेस जर तुम्ही जर ऑब्झर्व केले 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 हे सर्व कंटिन्युअस क्लास दिलेले आहेत. ह्या पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये कंटिन्युअस क्लास दिलेले नव्हते. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये कंटिन्युअस क्लास ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. तर त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास बनवण्याची गरज नाही. तर आता आपण डायरेक्ट ह्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास जे आहेत ते आपण लिहिणार आहेत. फर्स्ट कॉलम मध्ये क्लास, त्यानंतर ह्यामध्ये आपले नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस. तर ह्या ठिकाणी जे बल्ब्स ह्या ठिकाणी प्रोड्यूस केलेले आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला 1000 मध्ये दिलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपण ब्रॅकेट मध्ये थाउजंड्स या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर क्लास मी या ठिकाणी लिहितोय. तर क्लास मध्ये बघा सुरुवातीला आहे 30 to 40. तर या ठिकाणी 30 to 40. त्यानंतर आहे 40 to 50, 40 to 50. त्यानंतर 50 to 60. तर हे सर्व क्लास या ठिकाणी ॲज इट इज लिहायचे आहे. 60 to 70, 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100. तर या ठिकाणी आपण सर्व क्लास या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आता आपण सेकंड कॉलम मध्ये या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. तर फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ फॅक्टरीज. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ फॅक्टरीज तर ह्याला आपण FI ने डिनोट करू शकतो. FI. तर ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तर ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जे दिल्यात ते आपण ह्या कॉलम मध्ये लिहिणार आहे. 12, त्यानंतर 35, त्यानंतर 20, 15, 8, 7, 8. त्यानंतर शेवटच्या कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिणार आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर लेस देन. तर ह्या ठिकाणी फर्स्ट जी फ्रिक्वेन्सी दिली आहे ती ॲज इट इज आपल्याला ह्यामध्ये लिहायची आहे. त्यानंतर 12 प्लस 35 तर हे येते 47. त्यानंतर 47 प्लस 20 67. 67 प्लस 15 हे येते 82. 82 प्लस 8 हे येते 90. 90 प्लस 7 97. 97 प्लस 8 हे येते 105. तर हे अशा प्रकारे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम पण आपण ह्या ठिकाणी बनवलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी तर टोटल फ्रिक्वेन्सी तर टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे सर्व फ्रिक्वेन्सीचं ॲडिशन त्याला आपण इक्वल टू n ने डिनोट करतो. तर ह्या ठिकाणी हे सर्व फ्रिक्वेन्सीचं जर आपण ॲडिशन केलं तर ह्या ठिकाणी जी टोटल येते तर ती टोटल आहे 105. तर ह्या ठिकाणी टोटल जे आहे तर त्याला आपण म्हणू शकतो समेशन FI इज इक्वल टू 105. तर ह्या ठिकाणी टोटल आलेला आहे 105. आणि आपण आता काय करणार आहे हा जो n आलेला आहे त्याला 2 ने डिवाइड करायचं. तर 105 त्याला 2 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 52.5. तर आपल्याला ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर देन ऑर इक्वल टू 52.5. तर ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर देन ऑर इक्वल टू 52.5 म्हणजेच या ठिकाणी 67 ही फ्रिक्वेन्सी येते. तर मेडियन क्लास झाला आपला 50 to 60. तर ह्या ठिकाणी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी greater than or equal to 52.5 is 67. तर ह्या ठिकाणी जो मेडियन क्लास आहे 67 चा मेडियन क्लास बघा 50 to 60. तर ह्या ठिकाणी मेडियन क्लास आहे ह्या ठिकाणी मेडियन क्लास आहे 50 to median class is 50 to 60. तर ह्या मेडियन क्लास मध्ये लोअर लिमिट जे आहे या ठिकाणी लोअर लिमिट आहे 50. तर लोअर लिमिट म्हणजे ह्या ठिकाणी L ची व्हॅल्यू आहे 50. त्यानंतर ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी तर F ची व्हॅल्यू जे मिडियन क्लास आहे त्या समोरची फ्रिक्वेन्सी म्हणजे F घ्यायचं आहे. तर हे आहे 20. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे या फ्रिक्वेन्सीच्या पहिली हे मेडियन क्लासच्या पूर्वीचा जो क्लास आहे त्याच्या समोरची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 47 ही आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणायची CF. त्यानंतर H तर ह्या ठिकाणी H म्हणजे क्लास मधला डिफरन्स. तर ह्या ठिकाणी जे क्लास आहे 30 to 40 ह्यामध्ये डिफरन्स या दोन्हीचा आहे 10. तर ह्या ठिकाणी H ची व्हॅल्यू आलेली 10. तर आपण आता ह्या ठिकाणी मेडियन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहे मेडियनचा. तर मेडियन इज इक्वल टू L प्लस या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये n/2 मायनस CF अपॉन F
इंटू एच. तर आपण आता ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया. तर लोअर लिमिट एल आहे 50, त्यानंतर प्लस n बाय 2 ची व्हॅल्यू आली 52.5 मायनस CF आहे 47 डिवायडेड बाय F आहे 20 इंटू H आहे 10. तर ह्या ठिकाणी 50 प्लस, तर ह्या ठिकाणी आपल्याला 52.5 मायनस 47 हे येते 5.5 इंटू 10. तर हे या दोन्हीचा डिफरन्स आहे 5.5 डिवायडेड बाय 20 इंटू 10. तर ह्या ठिकाणी बघा हे 0 0 कॅन्सल. तर ह्या ठिकाणी 50 प्लस 5.5 डिवायडेड बाय 2. तर 5.5 ला 2 ने जर डिवाइड केलं आपण तर हे येते या ठिकाणी 2.75. तर ह्या दोन्हीचं ॲडिशन हे होते 52.75. तर 52.75 तर हे एवढे या ठिकाणी आपल्याला मेडियनची व्हॅल्यू मिळाली आहे. तर 52.75 म्हणजे हे 1000 मध्ये ही व्हॅल्यू आहे. तर इंटू 1000 करावं लागेल म्हणजे तेवढे बल्ब त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं. तर 52.75 ला आपण आता 1000 ने मल्टिप्लाय करणार आहे. तर 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा पॉईंट 3 वेळा इकडे सरकणार. तर हे येते 52750. तर ती जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये प्रोडक्शन त्या ठिकाणी नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस होतात ते आहेत 50,750. ह्या ठिकाणी बल्ब्स प्रोड्यूस केले जातात. तर ह्या ठिकाणी आपण आता स्टेटमेंट लिहिणार. द median of the production, the median of the production is 52750. हे अप्रॉक्सिमेट एवढं आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण 1000 ने मल्टिप्लाय का केले, कारण की हे जे नंबर ऑफ बल्ब्स प्रोड्यूस केलेत हे 1000 मध्ये दिले 30 to 40,000. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे आन्सर आले ते 52.75 आले. मग त्याला आपण 1000 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे तेवढे बल्ब्स. तर 1000 मध्ये 3 झिरो आहे तर हे पॉईंट 3 वेळा राईट साईडला येणार. 1 2 3 म्हणून ह्या ठिकाणी 5 नंतर 0 दिलेला आहे कारण 0 नंतर पॉईंट येतो. तर ह्या ठिकाणी प्रोडक्शन जे आहे median of the production is 52,750. तर हे क्वेश्चन नंबर 4 ह्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी क्लास कंटिन्यूअस क्लास दिलते. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी काढून त्या ठिकाणी आपण median क्लास फाइंड केला. त्यानंतर n ची व्हॅल्यू n/2 ची व्हॅल्यू, त्यानंतर CF F त्यानंतर H ह्या सर्व व्हॅल्यू फाइंड केल्या. त्यानंतर आपण त्या सर्व व्हॅल्यू मीडियनच्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपण या ठिकाणी मीडियन फाइंड केलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 6.2 हे आपण कंप्लीट केलेले आहे. प्रॅक्टिस सेट